ओके फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं ते कनेक्टिव्ज, दे ट्रूथ टेबल्स अँड सिम्बॉलिक फॉर्म. ओके, ठीक आहे. आज आपण त्यातला क्वेश्चन नंबर 2 घेऊ. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपला आता स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म आणि प्लस त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. ओके, ठीक आहे. मग आता आपण स्टार्ट करू. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. ओके, फर्स्ट एक्झाम्पल हे आहे. फर्स्ट एक्झाम्पल तुमचं काय आहे? फर्स्ट एक्झाम्पल, 3 इज प्राईम नंबर अँड 4 इज रॅशनल नंबर. ओके, नोट करा. 3 इज प्राईम नंबर अँड 4 इज रॅशनल नंबर. ओके, ठीक आहे. आता सिम्पल उद्योग आहे आपल्याकडे की आपल्यासाठी त्याला सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे. मग काय करू पहा आपण. याच्यामध्ये कनेक्टिव्ह शोधा पहिले. कनेक्टिव्ह कोणता आहे? तर मला कनेक्टिव्ह इथे अँड वाटतोय. ओके, बरोबर आहे. मग जर कनेक्टिव्ह अँड आहे तर दोन स्टेटमेंट इथे वेगळे होतील. हे एक स्टेटमेंट आहे आणि हे एक स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. मग आपण पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं स्टेटमेंट घेतलं पाहिजे. यातला हा पहिला पार्ट कट करून घेतला आणि याला म्हटलं पी. म्हणजे पी काय घेतला तो? 3 इज प्राईम नंबर. बरोबर आहे. ओके, आणि मग दुसरा हा जर पी असेल तर हा काय? 4 इज रॅशनल नंबर, याला मी क्यू म्हटलं. म्हणजे 3 इज प्राईम नंबर हा झाला पी आणि हा झाला क्यू आणि मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. बरोबर आहे. मग देअरफॉर आता इथे मला सिम्बॉलिकल फॉर्म बरोबर काय लिहायचं आहे? त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायची आहे. मग पहा, 3 इज प्राईम नंबर, पी लिहिला मी. पुढेच लगेच इथं कॉमा करून पुढे लिहितो. ओके, 3 इज प्राईम नंबर हे ट्रू आहे का फॉल्स आहे? 3 हा प्राईम नंबर आहे का? तर ओके, प्राईम नंबर्स कोणते कोणते? 2, 3, 5. ओके, 3 येऊन गेला इथेच, बरोबर ना. पुढे तर आहेच पण ओके 3 आला इथे. मग इथेच लिहिणार मी विच इज ट्रू. हे ट्रू आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 इज प्राईम नंबर इज ट्रू. आणि ओके, आता 4 इज रॅशनल नंबर. 4 हा रॅशनल नंबर आहे. बरोबर आहे. मग आता 4 हा रॅशनल नंबर आहे का? तर रॅशनल नंबर म्हणजे कोणता नंबर? जो मी रेशो फॉर्ममध्ये म्हणजे पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहू शकतो असा. मला 4 कसा लिहिता येईल? 4 इज इक्वल्स टू 4 अपॉन 1. ओके, आला लिहिता रॅशनल फॉर्ममध्ये. म्हणजे हा पण बरोबर आहे. 4 इज रॅशनल नंबर, तेही बरोबर आहे. मग आता 4 हा रॅशनल नंबर आहे. तिथे समोर पुढे काय लिहिणार? विच इज ट्रू. ओके, हे पण ट्रू आहे. ओके, म्हणजे हे पण ट्रू आहे, पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे. मग देअरफॉर द सिम्बॉलिकल फॉर्म इज, सिम्बॉलिकल फॉर्म काय येईल याचा? मग देअरफॉर द सिम्बॉलिकल फॉर्म इज पी अँड क्यू. आता मला याची व्हॅल्यू फाईंड करायची. मी ते सॉल्व करून दाखवतो. विच इज इक्वल्स टू, मग पीची व्हॅल्यू काय आहे? पीची व्हॅल्यू आहे टी, मध्ये कनेक्टिव्ह अँड. आणि क्यूची व्हॅल्यू काय आहे? टी. आता अँडचं लॉजिक काय आहे? तर अँडचं लॉजिक आहे ओनली टी अँड टी इज टी, अदरवाईज एफ. मग इथं टी अँड टी आला, मग टी अँड टी इज टी. बरोबर आहे. ओके, म्हणजे देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी, ट्रू. बरोबर आहे. ओके, याप्रमाणे सॉल्व करून घ्यायचं कधी पण. ते डायरेक्ट शॉर्टमध्ये दिलं त्यांनी, डायरेक्टली लिहिलं आहे. आपण सॉल्व करून घ्यायचं पुढे नेहमी. ओके ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. ऑल फ्लॉवर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. बरोबर आहे. सगळ्यात पहिला मुद्दा यात कनेक्टिव्ह शोधा. मग आता सगळ्यात पहिले आपण सेकंड एक्झाम्पल घेतो. काय सेकंड एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही कनेक्टिव्ह म्हटले तर मला मध्ये ऑर हा कनेक्टिव्ह वाटतोय. मग ऑर हा जर कनेक्टिव्ह असेल तर हे पहिलं स्टेटमेंट हे झालं पी, हे झालं क्यू. म्हणजे पी काय आला? ऑल फ्लॉवर्स आर रेड, हा पी झाला. बरोबर आहे. ऑल फ्लॉवर्स आर रेड याला आपण पी म्हणणार आणि ऑल काउज आर ब्लॅक याला काय म्हणणार? क्यू. ओके, आता पीची व्हॅल्यू काय? तर पीची व्हॅल्यू काय? पी इज ऑल फ्लॉवर्स आर रेड, सगळे फुलं हे लाल असतात का? नाही. म्हणजे हे कसं आहे? फॉल्स. ओके, ऑल काउज आर ब्लॅक, प्रत्येक गाय ही काळी असते का? नाही. म्हणजे ओके, हे पण फॉल्स आहे.
मग दोन्ही जर फॉल्स असतील तर, जर दोन्ही फॉल्स असतील तर माझा इथं मुद्दा आला की देअर फॉर द सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ द स्टेटमेंट इज काय येईल, पी ऑर क्यू. ओके, आणि पी ऑर क्यू आला मग विच इज इक्वॅलंट टू. मग आता हे कसं सोडवलं यांनी पाहून घ्या. पी ऑर क्यू विच इज इक्वॅलंट टू एफ ऑर एफ. हे पण माहिती आहे ऑरचं लॉजिक काय आहे, ओनली एफ ऑर एफ इज एफ, अदरवाईज इट इज टी. जर दोन्ही एफ असतील तरच आन्सर एफ असतं, नाहीतर आन्सर काय असतं, टी. बरोबर आहे. मग इथं दोन्ही एफ आले म्हणजे आन्सर असणार एफ. देअर फॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज एफ. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आता एक्झाम्पल्स वरती आहे आणि आपला खाली परत आन्सरकडे यायचं आहे. मग एक्झाम्पल नंबर 4 पहा, सॉरी एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 काय आहे, एक्झाम्पल नंबर 3 आहे, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ओके ठीक आहे. आता आपण हे सिम्पल मुद्दा की पहिले याच्यामध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे हे ओळखून घेऊ. मग इथे कनेक्टिव्ह कोणता आहे, कनेक्टिव्ह आहे इफ देन. बरोबर आहे, कनेक्टिव्ह आहे इफ देन. आता कनेक्टिव्ह जर इफ देन आहे तर आपल्याला दोन स्टेटमेंट वेगळे झाले. मग दोन स्टेटमेंट कोणते कोणते वेगळे झाले, तर पहिला स्टेटमेंट भेटला आपला मुंबई इज इन महाराष्ट्र, आणि दुसरं कोणतं भेटलं, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे. माझा दोन पहिले आपण काय करू आता, सगळ्यात पहिले मग पहिला आपण पी घेतला काय, मुंबई इज इन महाराष्ट्र, आणि क्यू घेतला दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, मग आता मला दोनच्या ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायचं आहे. मग पहिला मुद्दा, पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू मुंबई इज इन महाराष्ट्र, याची ट्रूथ व्हॅल्यू काय, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे विच इज ट्रू, आणि ओके दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया विच इज ऑल्सो ट्रू, ओके. Therefore, the symbolical form of the given statement is, symbolical form काय येईल, P implies Q. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. मग हे जर सोडवायचं असेल तर विच इज इक्वॅलंट टू, ओके. आता इक्वॅलंट टू काय घ्यायचं, इक्वॅलंट टू सगळ्यात पहिले P ची व्हॅल्यू आहे T विच इज इम्प्लाइज Q, Q ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे T. ओके, आता इम्प्लिकेशनचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे काय, इम्प्लिकेशनचं लॉजिक ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, अदरवाईज टी. फक्त टी इम्प्लाइज एफच एफ असतं, नाहीतर आन्सर काय असतं टी. इथं आला का टी इम्प्लाइज एफ, नाही आला टी इम्प्लाइज टी, म्हणजे आन्सर येणार आहे टी. ओके, म्हणजे तर देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज, या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. बरोबर आहे. ओके, आता एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 काय, एक्झाम्पल नंबर 4 आहे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ सन रायझेस इन द वेस्ट. बरोबर आहे. मग ठीक आहे, आता सगळ्यात पहिले ट्रूथ व्हॅल्यू जाऊ द्या बाजूला, सगळ्यात पहिले सिम्बॉलिकल फॉर्म लिहिण्याचा प्रयत्न करा. कनेक्टिव्ह ओळखा. मग सिम्बॉलिकल फॉर्म लिहिताना सगळ्यात पहिले तुम्हाला कनेक्टिव्ह ओळखता आला पाहिजे. मग कनेक्टिव्ह कोणता आहे, तर कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ. बरोबर आहे. आणि मग दोन स्टेटमेंट वेगळे होतात. ते पहिलं आहे मिल्क इज व्हाईट आणि दुसरं आहे द सन रायझेस इन द वेस्ट. ओके, मग हा पी झाला, हा क्यू झाला. बरोबर आहे, दोन्ही वेगळे केले आणि कनेक्टिव्ह ओळखलेला आपण. माझा सगळ्यात सिम्पल फॉर्म का, हा काय सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू, कारण की इफ अँड ओनली इफचा अर्थ काय असतो, डबल इम्प्लिकेशन. म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू हा झाला सिम्बॉलिकल फॉर्म. हे आपल्या डोक्यात तयार झालं. पण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायची आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू लिहायची असेल तर ओके, आपण आता आन्सरकडे पाहूया काय केलं यांनी. ओके, इथे काय केलं पहा, आपल्याप्रमाणे तर त्यांनी पी काय घेतला, मिल्क इज व्हाईट, क्यू काय घेतला, सन रायझेस इन द वेस्ट. ओके, आता हा विचार करा की मिल्क इज व्हाईट, मिल्क व्हाईट असतं का, तर बरोबर आहे. म्हणजे पीची व्हॅल्यू
आहे टी, बरोबर. राहिला प्रश्न क्यूच्या व्हॅल्यूचा. मग क्यूची व्हॅल्यू चेक करू. क्यूची व्हॅल्यू काय आहे, तर सन रायजेस इन द वेस्ट. सन वेस्टमध्ये उगत नाही, बरोबर आहे. मग हे फॉल्स आहे. म्हणजे काय आला, तर पी आहे टी आणि क्यू मात्र आहे फॉल्स. मग ठीक आहे. देअर फॉर सिम्बॉलिकल फॉर्म आहे त्याने लिहिला. सिम्बॉलिकल फॉर्म आला पी डबल इम्प्लाइज क्यू विच इज इक्वॅलंट टू काय, टी. पीची व्हॅल्यू आहे टी, क्यूची व्हॅल्यू आहे यफ, म्हणजे टी डबल इम्प्लाइज यफ विच इज. आता आपल्याला डबल इम्प्लिकेशन लॉजिक माहिती. डबल इम्प्लिकेशनला काय होतं, डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही साईडला ॲरो हेड असतो. जर दोन्हीकडच्या व्हॅल्यू सेम आल्या, ह्या दोन्ही व्हॅल्यू जर सेम आल्या तर आन्सर टी, आणि जर दोन्हीकडच्या व्हॅल्यू जर वेगवेगळ्या आल्या तर आन्सर यफ. इथं आता चेक करा, इथे व्हॅल्यू सेम आहेत का दोन्ही बाजूच्या ॲरोच्या, नाही आहे. मग याचा आन्सर काय येणार, यफ. सारखे आल्या असतं आपण आन्सर टी लिहिलं असतं. अँड देअर फोर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज यफ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन नंबर 3, इफ स्टेटमेंट्स पी comma q are true and r comma s are false, then determine the truth value of the following. ओके. यांनी काय केलं आहे, तुम्हाला त्यांनी व्हॅल्यू दिल्यात की पीची व्हॅल्यू काय आहे, तर पीची व्हॅल्यू आहे टी. क्यूची व्हॅल्यू काय आहे, क्यूची व्हॅल्यू आहे टी. आरची व्हॅल्यू काय आहे, आरची व्हॅल्यू आहे यफ. आणि यसची व्हॅल्यू काय आहे, यसची व्हॅल्यूसुद्धा आहे यफ. ह्या व्हॅल्यूज त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहे. आणि त्या जर दिल्या असतील तर खाली त्यांनी जे पॅटर्न दिलेत त्या पॅटर्नच्या आपल्याला काय करायचं आहे, तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचं. म्हणजे काय नाही, पीच्या जागी टी लिहायचा, क्यूच्या जागी टी लिहायचा, आरच्या जागी यफ लिहायचा, यसच्या जागी यफ लिहायचा. ओके. एवढ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आपल्याकडे जे ट्रूथ टेबलचे लॉजिक आहे त्या लॉजिकने हे काय करायचं, सोडवायचं. ओके. ठीक आहे. आपण पहिलं एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल डायरेक्ट सोल्युशन्स पाहूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर निगेशन आर. मग मी पीच्या ऐवजी लिहिणार टी, क्यूच्या ऐवजी लिहिणार टी आणि आरच्या ऐवजी लिहिणार यफ. पण ओके, हे नेहमी सोडवायला सुरुवात कुठनं करायची, तर सिम्पल ब्रॅकेट असतील तर ब्रॅकेटच्या आतमधून सुरुवात करायची. नेहमी पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे, सिम्पल करायचं. ओके. सगळ्यात पहिले इथे बघा, ह्या टीचं निगेशन इथं निघल. टीचं निगेशन घेणं म्हणजे काय, टीचं निगेशन यफ असतं, यफचं निगेशन टी असतं. मग ठीक आहे, हा यफ होईल, मधला अँड तसाच राहील, हा टी तसाच राहील. ऑर इथे यफचं काय घ्यायचं आहे मला, निगेशन. यफचं निगेशन काय येईल, टी. म्हणजे इथे काय झाला, निगेशन ऑफ टी आला यफ, मधला अँड टी तसाच राहिला, आणि नंतर निगेशन ऑफ यफ काय आला, तर तो आला टी. ओके. आता ब्रॅकेट सॉल्व करा. ह्या ब्रॅकेटमध्ये मला सॉल्व करायचं आहे. ब्रॅकेटमधला कनेक्टिव्ह आहे ऑर. ऑरचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही यफ आले तरच ऑरमध्ये आन्सर यफ लिहायचं, नाहीतर आन्सर टी लिहायचं. दोन्ही यफ आलेत का इथं ब्रॅकेटमध्ये, नाही आले, मग आन्सर येईल टी. म्हणजे काय उरला, फक्त यफ अँड टी. ओके. आता आपण लास्ट स्टेपला आलो इथे, बरोबर आहे. काय आलं आहे बा इथे, यफ अँड टी. आता अँडचं लॉजिक काय असतं, जर अँडमध्ये दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर काय लिहायचं, यफ. आलेत का दोन्ही टी इथे, नाही आले दोन्ही टी, मग आन्सर येईल यफ. ओके. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द पॅटर्न इज यफ. त्या पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे यफ. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल, पी अँड निगेशन आर अँड क्यू ऑर यस. यात काय करायचं, तर पीच्या ऐवजी लिहायचा टी, क्यूच्या ऐवजी लिहायचा टी, आरच्या ऐवजी यफ आणि यसच्या ऐवजी यफ. त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या. आपला पीची व्हॅल्यू आहे, क्यूची व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू आहे, यसची व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूज लिहायच्या फक्त तुम्हाला. मग पीच्या सर्वात मी लिहिला टी, टी अँड निगेशन आरची व्हॅल्यू काय पुट करणार, यफ अँड निगेशन टी ऑर यफ. ओके. ह्या व्हॅल्यूज मी टाकल्या. ओके. सर्वात पहिले जे आतल्या ब्रॅकेटच्या आतले डायरेक्ट निगेशन घेणे शक्य आहे ते निगेशन घेऊन टाका. ह्या यफचं निगेशन घेता येईल, ह्या टीचं निगेशन घेता येईल, बरोबर आहे. मग यफचं निगेशन होईल टी आणि टीचं निगेशन होईल यफ. म्हणजे ते काय होणार पहा, टी अँड यफचं निगेशन आलं टी अँड
निगेशन, त्या टीचं निगेशन होईल यफ ऑर यफ. ओके, आता मला दोन ब्रॅकेट सोडवायचे, दोन्ही एका वेळेस सोडवतो मी. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे अँड आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे ऑर, बरोबर आहे. मग आता मला पहिल्या ब्रॅकेटमधला हा अँड सोडवायचा आहे. ओके, मला ह्या पहिल्या ब्रॅकेटमधला अँड सोडवायचा आहे. तर अँडचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी, नाही तर आन्सर यफ. मग टी अँड टी दोन्ही टी आले, मग आन्सर आलं टी, बरोबर आहे. पहिला आपल्याला जमला पहिला ब्रॅकेट सोडवायला. दुसरा ब्रॅकेट, आता दुसरा ब्रॅकेट जर सोडवायचा असेल तर हा आहे तुमचा दुसरा ब्रॅकेट, बरोबर आहे. ह्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहा ऑर आहे आणि दोन्ही यफ आहे. ऑरचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही यफ असतील तर आन्सर यफ, नाही तर आन्सर असणार आहे टी. इथे दोन्ही यफ आले, मग दोन्ही यफ आल्यामुळे आन्सर काय असेल यफ. ओके, दोन्ही ब्रॅकेट सोडवले. आता पुढचा मुद्दा आपल्याला लास्ट व्हॅल्यू सोडवायची आहे, तिथे आहे टी अँड यफ. ओके, अँडचं लॉजिक काय असतं, तर अँडचं लॉजिक असतं जर दोन्ही टी आले तर आन्सर असणार आहे टी, नाही तर आन्सर असणार आहे यफ. दोन्ही टी आलेत का अँडमध्ये, इथे नाही आले, म्हणजे आन्सर येणार आहे यफ. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज यफ. त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू काय आली, ट्रूथ व्हॅल्यू यफ. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 पहा कसं आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज आर अँड यस, बरोबर आहे. एक्झाम्पल दिसलं प्रत्येकाला, हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग ठीक आहे, आता आपलं व्हॅल्यूज लिहायचं. सगळ्यात पहिले पीची व्हॅल्यू काय लिहायची टी, क्यूची व्हॅल्यू काय लिहायची टी, आरची व्हॅल्यू यफ, एसची व्हॅल्यू यफ. क्वेश्चनमध्ये सेम दिलेलं आहे आपल्याला, त्या व्हॅल्यू बदलायच्या नाही आहे. मग ठीक आहे, सगळ्यात पहिले मी इथे ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू आहे, पीची व्हॅल्यू टी लिहिली, क्यूची व्हॅल्यू टी लिहिली, म्हणजे काय आलं टी इम्प्लाइज टी. डबल इम्प्लाइज आर अँड यस आहे, आरची व्हॅल्यू यफ आणि एचची व्हॅल्यू पण यफ लिहिली. ओके, सर्वात पहिले मी आता इथे सगळ्यात पहिले मी सॉल्व करणार हे ब्रॅकेट्स. मग आता मला हा बारका ब्रॅकेट आणि इकडचा हा बारका ब्रॅकेट, जे राऊंड ब्रॅकेटला सॉल्व करायचे आहे. मग टी इम्प्लाइज टी, इम्प्लिकेशनचं लॉजिक डोक्यात ठेवा. इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, टी इम्प्लाइज यफ इज यफ, फक्त एवढंच यफ असतं, अदरवाईज टी. ज्यावेळेस आपण टी इम्प्लाइज यफ घेतो तेव्हाच आन्सर यफ येतं, अदरवाईज आन्सर असतं टी, बरोबर आहे. मग इथे टी इम्प्लाइज यफ आला आहे का, नाही आला, म्हणजे याचा आन्सर येणार आहे टी, बरोबर आहे. मग ते पुढे घेतलं आणि ओके, यफ अँड यफ. अँडचं लॉजिक काय, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी. अँडचं लॉजिक आहे टी अँड टी इज टी, नाहीतर आन्सर काय असतं अदरवाईज यफ, बरोबर आहे. इथे दोन्ही टीने आले म्हणजे याचा आन्सर असणार आहे यफ. म्हणजे ओके, आपल्याकडे काय आलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन, याची व्हॅल्यू आपण काय काढली, पहिल्या ब्रॅकेटची निगेशन, याची व्हॅल्यू काढली टी आणि याची व्हॅल्यू काढली यफ. ओके, मग निगेशन टी डबल इम्प्लाइज यफ, बरोबर आहे. निगेशन टी, आता टीचं निगेशन काय, ह्या टीचं निगेशन काय, निगेशन म्हणजे व्हॅल्यू बदलायची, टीचा यफ करायचा आणि यफचा टी, म्हणजे हा टीचा झाला यफ आणि ह्या यफचा यफच येतो ॲज इट इज ठेवला, म्हणजे यफ डबल इम्प्लाइज यफ. आता डबल इम्प्लिकेशन, आता पुढचा जो पॉईंट आला आपला तो लास्ट याला आला आपण डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा लॉजिक खूप सिम्पल आहे. जर दोन्ही साईडला ॲरो हेड आहे, जर दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या तर आन्सर लिहायचं टी आणि जर दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या आल्या तर आन्सर लिहायचं यफ. इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, हां दोन्ही यफ असतील त्याशी आपल्याला घेणं नाही, पण दोन्ही यफ आहे तर आन्सर टी लिहायचं. दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या तर आन्सर टी लिहायचं आणि दोन्ही व्हॅल्यू जर वेगवेगळ्या आल्या तर आन्सर यफ लिहायचं. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, आन्सर येईल टी. हेन्स द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टी. ओके, आता एक्झाम्पल नंबर 4. काय एक्झाम्पल नंबर 4 इथे पाहून घ्या. हे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करायचं आहे. निगेशन पी इम्प्लाइज